एकमेकांशी आबोलं धरलेली माणसं मनातल्या मनात एकमेकांशी बोलत असतात आणि दोघांची इच्छा असते आपल्या मनातला आवाज दुसऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो त्यांना वाटत राहतं आपल्या मनातलं त्याला ऐकू आलं पाहिजे दुसऱ्या माणसाला. अर्थात ते शक्य नसतं आणि त्यामुळं मग आबोलं धरलेली माणसं ही मनातल्या मनातच दुसऱ्यावर जास्तीच चिडतात. तो ऐकत का नाही. आणि आबोला बऱ्याचदा एकमेकांशी सुरू होतो की एकमेकांशी नात्याने कुठल्या ना कुठल्या गुंतलेले असतात आणि त्यांना वाटत राहतं की जर नातं आहे आपल्यात तर मग नात्यातल्या नात्यात आपण कोण आहोत, कसे आहोत आणि आपण साधारण काय बोलत असू किंवा कसा विचार करत असू हे दुसऱ्याला कळलं पाहिजे ना. आणि जर ते दुसऱ्याला कळत असेल तर त्याला मनातला आवाज ऐकू गेला पाहिजे ना. आबोल्यातली ही एक गंमत असते. अर्थात आबोल्याचे आवाज, मनातले आवाज चुकून एकमेकांना ऐकायची काही सोय झाली तर माझे दोनच गोष्टी होतील. एक, एकमेकांना माफ केलं जाईल किंवा भांडणं आबोला ज्या कारणांसाठी ज्या भांडणांनी सुरू झालं आहे ती भांडणं आणखी खोल वाढतील, जोरात होतील. आबोला शक्यतो अहंकारातनं सुरू होतो. मूळ कारण अहंकारचं. आपलं ऐकलं जात नाही असं जेव्हा वाटतं तर त्याचं उत्तर आपण बोलायचंच नाही त्याच्यात शोधलं जातं. आबोला त्यातनं सुरू होतं आणि त्याच अहंकारच काम करत असतं. पण दुसरी एक बाजू आहे, खूप प्रेम असेल तरी आबोल धरला जातो. आबोला हे प्रेमाचं प्रतीक सुद्धा आहे. बोलून एक दुसऱ्याला छळण्यापेक्षा आबोल राहून, शांत राहून एकमेकांना जपण्याचाही प्रयत्न आबोल्यात असतो. आबोला भांडणं विकोपाला जाण्यापेक्षा थांबवण्याचा प्रयत्न करण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळं आबोला वाईट असतो का तर खरंच आहे, आबोला वेदनादायीच असतो. पण दुसरी पण एक बाजू आहे, आबोला वाईट असतो का तर नाही. आबोला बऱ्याचदा भांडणांची तीव्रता कमी करतो. भांडणं होणार नाही याची दक्षता घेतो. पण आबोला काही काळासाठी छान, तो जर दीर्घ टिकला तर सडतो, कुचतो आणि त्यातनं फक्त घाण जन्माला येते. त्यामुळं संयमाचा आबोला, काळाचा संयम बाळगणारा आबोला, काळाची मर्यादा पाळणारा आबोला इथपर्यंत ठीक आहे. दीर्घ आबोला याचा अर्थ जोरदार वैर.